निकाल लागणार आहेत आता आणि विधिमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही ही 20 डिसेंबर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। 21 ते 31 डिसेंबर कालावधीत निकालाचं लेखन अशक्य असल्याचं म्हटलंय। निकालाचं लेखन करण्यासाठी मात्र वेळ लागू शकतो, अधिक वेळ लागू शकतो असं म्हटलेलं आहे। 1000हून अधिक प्रश्नांच्या उत्तराचं वाचन करण्याचं विधिमंडळासमोर आव्हान असेल। नागपूरवरून मुंबईत कागदपत्र नेण्यासाठी ही वेळेचा अपव्यय होणार आहे। परिणामी 6 निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात 3 आठवड्यांची वेळ मागितली जाणार आहे आणि आज सर्वोच्च न्यायालयात विधिमंडळाकडून याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, काय अपडेट, काय सांगता येईल या सगळ्यावर? शिवसेना आमदार पात्र अपात्र सुनावणी संदर्भात एक महत्त्वाची घडामोड घडते आहे। आपण पाहतो की सुनावणीच्या ज्या संपूर्ण उलट तपासण्या आहेत त्या आता जवळपास संपलेल्या आहेत। त्यानंतर आता युक्तिवाद रंगेल आणि त्यानंतर अंतिम निकाल जो आहे तो तयार केला जाणार। या सर्व प्रक्रियेला खूप वेळ लागणार असल्याचं माहिती समजते आहे। विधानसभा अध्यक्ष यांनी या संदर्भात काही माहिती जी आहे ती दोन्ही गटाच्या वकिलांना देखील या संदर्भात दिलेली आहे आणि 34 वकिलांचे 6 गटात एकूण वर्गीकरण जे आहे ते केलेले आहे। त्यामुळे विविध 6 निकाल जे आहेत ते लागणार। हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ते म्हणजे एकूण 34 वकिलांचे विविध 6 निकाल जे आहेत ते जाहीर केले जाणार आहेत। विधिमंडळ सचिवालयाकडून सुनावणीची कार्यवाही जी आहे ती 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे। त्यानंतर निकालाची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे। 21 ते 31 डिसेंबरच्या कालावधीत निकालाचे लेखन जे आहे ते अशक्य आहे, कारण जवळपास आपण जसं पाहिलेलं आहे की 2 लाख पानं जी आहेत कागदपत्रे, त्यामुळे साहजिकच लिखाणाला थोडा वेळ जो आहे तो लागण्याची शक्यता जी आहे ती बोलली जाते। निकालाचे लेखन जे करण्यासाठी वेळ लागू शकतो, अधिकचा वेळ जो आहे तो मागण्यात आलेला आहे। 1000हून अधिक प्रश्नांच्या उत्तरांचे वाचन जे ते विधिमंडळासमोर करण्याचे आव्हान जे आहे ते आहे। त्याचबरोबर नागपूरवरून मुंबईत कागदपत्रे जे आपण पाहिलं की विधिमंडळ अधिवेशन हिवाळी जे आहे नागपूरमध्ये सुरू आहे आणि त्याच वेळेला सुनावणी देखील एकीकडे सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी जे कागदपत्र आलेले जे का सर्व रेकॉर्डवरती आलेली संपूर्ण सुनावणी आहे किंवा जी संपूर्ण माहिती आहे ते सर्व नागपूरहून पुन्हा मुंबईला घेऊन जायचे आहेत कागदपत्र सुरक्षितरित्या, त्यासाठी देखील काहीसा वेळ जो आहे तो लागण्याची शक्यता आहे। परिणामी 6 निकाल जे लावण्यासाठी अधिकची वेळ जी आहे ती मागणी करण्याची हालचाली जी आता वाढवण्यात येईल। त्या संदर्भात विधिमंडळ कार्यालय सचिवालय जे ते तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 आठवड्यांची वेळ जी आहे ती मागितली जाणार आहे, ती आता मिळते का हे पाहावं लागणार आहे। आज सर्वोच्च न्यायालयात विधिमंडळ कडून याचिका जी आहे ती दाखल करण्यात येणार आहे। त्यांनी जर एकदा याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्यावरती सर्वोच्च न्यायालय विधिमंडळाला नेमकं काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार, कारण आपण याआधीच पाहिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबर ही अंतिम तारीख दिलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 डिसेंबरच्या आत निकाल जाहीर करणं अपेक्षित आहे। मात्र संपूर्ण सुनावणी प्रक्रिया आणि त्याचबरोबर संपूर्ण कागदोपत्री जी आहे ती पूर्तता करणं हे जवळपास कठीण झाल्याचं सांगण्यात येते आणि त्यानुसार अधिकचा वेळ जो आहे तो 3 आठवड्यांचा तो मागण्यात येतो, जेणेकरून आता आपण पाहतोय आमदार अपात्र प्रकरणात 2 लाख पानांची कागदपत्र तयार आहेत, त्याच्यामुळे अधिकचा वेळ लागू शकतो। धन्यवाद उदय दिलेल्या या